नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया की आपण Nmapचा यूज करून मॅक ॲड्रेस कसा स्पूफ करू शकतो। ते म्हणजे जेव्हा आपण कुठलाही टार्गेट स्कॅन करत असतो त्यावेळेला आपण आपला मॅक ॲड्रेस जो आहे तो कसा स्पूफ करू शकतो ते। ठीक आहे, तर तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला आता दिसत असेल 3 मेथड्स आहेत त्याला स्पूफ करण्यासाठी। सर्वात पहिला तर आहे रँडम मॅक स्पूफिंग, त्यानंतर आहे मॅन्युअल मॅक स्पूफिंग आणि आहे थर्ड वाला आहे वेंडर मॅक स्पूफिंग। तुम्ही त्याचा कमांड जे आहे ते तुम्ही इथे सिम्पली बघू शकता। जर तुम्ही नोट्स बनवत असाल ना त्याच्यामध्ये हा कमांड्स लिहून घ्या आधी। ठीक आहे, Nmap म्हणजे त्या कमांड आहे, कमांडचं नाव आहे स्पूफ मॅक -p म्हणजे काय तर आपण स्पेसिफिक पर्टिक्युलर पोर्ट टार्गेट करतोय। 21 FTPचा पोर्ट नंबर असतो, तर आपण फक्त 21 म्हणजे FTPचा पोर्ट जो आहे तोच फक्त स्कॅन करतोय। जर आपण हे -p एंटर नाही केलं तर तो जेवढे पण पोर्ट्स असतात 65,535 तो सगळे स्कॅन करेल, जेवढे पण त्याला भेटतील ते। ठीक आहे, तर म्हणून आपण स्पेसिफिक पर्टिक्युलर पोर्ट देतोय 21। ठीक आहे, प्रत्येक याच्यामध्ये आपण 21 घेतलेला आहे पोर्ट। ठीक आहे, तर हे सर्व तुम्ही बघू शकतात Nmap मॅन्युअल स्पूफिंगमध्ये -मॅक पुट रँडम ॲड्रेस वगैरे हे सर्व तुम्ही थोडं तुम्हाला समजवण्यासाठी केलं आहे। आता आपण प्रॅक्टिकलमध्ये बघूया ना तेव्हा आपल्याला कळेल। ठीक आहे, प्रॉपरली। आता हे तेवढंच सांगायचं होतं मला फक्त की हे 3 प्रकारचे असतात। तर फर्स्ट आपण बघूया रँडम, मग मॅन्युअल आणि मग वेंडर मॅक ॲड्रेस। ठीक आहे, आता प्रॅक्टिकलकडे बघूया। ठीक आहे, चला स्टार्ट करतो। तर मित्रांनो चला बघूया आता आपण मॅक ॲड्रेस कसा स्पूफ करू शकतो ते। ठीक आहे, सर्वात पहिला आपण बघूया रँडम मॅक। ठीक आहे, सर्वात पहिलं जे आहे ते आहे रँडम मॅक स्पूफ। ठीक आहे, रँडम मॅक स्पूफिंग। तर याच्यामध्ये आपण काय करणार आहोत ना, तर सिम्पली त्याला असाइन करणार आहोत। म्हणजे Nmapलाच आपण बोलणार आहोत की तुला जो हवाय तो रँडमली मॅक ॲड्रेस कुठलाही असाइन कर। ठीक आहे, म्हणजे आपल्याला फक्त काय करायचं आहे तर त्याला फक्त टार्गेट IP द्यायचं आहे बस, आणि पोर्ट नंबर आपल्याला कोणत्या स्कॅन करायचे आहेत ते असाइन करायचं। बाकी मॅक ॲड्रेस जो आहे तो Nmap जो आहे स्वतःने कुठलाही मॅक ॲड्रेस त्याला असाइन करेल। ठीक आहे, तर चला बघूया। सर्वात पहिलं तर इथे टाईप करा Nmap स्पूफ मॅक ॲड्रेस। ठीक आहे, तर हे एवढं सिम्पली एंटर करा, म्हणजे आपण त्याला कमांड देतोय की मला मॅक ॲड्रेस जे आहे ते स्पूफ करायचं आहे। त्यानंतर सिम्पली एंटर करा त्यानंतर -p21 आणि टार्गेट IP मध्ये मी माझ्याकडे मेटास्प्लॉइटचं जे मशीन आहे त्याचा मी IP ॲड्रेस देतो। ठीक आहे, तर इकडे तुम्हाला दिसत असेल। आता बघा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो। सर्वात पहिलं तर हे तो तुम्हाला मी सांगितलं Nmap त्या कमांडचं नाव आहे। त्यानंतर आपण त्याला सांगतोय की मॅक ॲड्रेस जो आहे तो स्पूफ करायला। त्यानंतर म्हणजे नाही, ॲक्च्युली हा 0 आहे। तर सिम्पली 0चा अर्थ असा आहे की रँडम कुठलाही मॅक ॲड्रेस असाइन कर। ठीक आहे, म्हणजे त्याच्याकडे जेवढेही कुठलेही मॅक ॲड्रेस प्रेझेंट असतील त्यातून तो कुठलाही मॅक ॲड्रेस सिम्पली रँडमली तो सिलेक्ट करून असाइन करेल। ठीक आहे, म्हणजे त्या रँडमली जो मॅक ॲड्रेस आहे त्याच्याने ते पॅकेट सेंड केले जातील। ओके, त्यानंतर -p म्हणजे आपण स्पेसिफिक पोर्टला टार्गेट करतोय जो की आहे FTP इकडे। ठीक आहे, जर तुम्हाला हे नाही द्यायचं तर ते तुम्ही डिस्कार्ड करू शकतात। तुम्ही जर हे नाही दिलं तर तो सगळे पोर्ट स्कॅन करेल। आणि सिम्पली ते टार्गेट IP मी असाइन केलं आहे जो की आहे मेटास्प्लॉइट टेबलसाठी। माझ्याकडे मेटास्प्लॉइटचं PM आहे, त्याचा मी इकडे IP ॲड्रेस जो आहे तो असाइन केलेला आहे। ठीक आहे, मी सिम्पली आता एंटर करतो आणि आता तुम्हाला दिसेल की स्पूफिंग मॅक ॲड्रेस म्हणजे हा जो मॅक ॲड्रेस इथे आपल्याला तो होतोय ना तो त्यांनी असाइन केलेला आहे। म्हणजे या मॅक ॲड्रेसने टार्गेट मशीनला जो आहे ते पॅकेट्स गेलेले आहेत। ठीक आहे, म्हणजे आता आपली जी रिअल आयडेंटिटी आहे, रिअल मॅक ॲड्रेस आहे तो शो न होता तो हा बघा, हा जो मॅक ॲड्रेस आहे रँडमली कुठलाही मॅक ॲड्रेस त्यांनी असाइन केलेला आहे। आणि हे पण बघा मेटास्प्लॉइटचं FTP पोर्ट जो आहे तो ओपन आहे। ठीक आहे, हे असं तुम्ही मॅक स्पूफिंग करू शकतात रँडम मॅक मेथडने। ठीक आहे, तर होप करा तुम्हाला समजलं असेल। आणि हे त्यांनी आपल्याला इथे अजून काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे जे की आहे 13 सेकंड्समध्ये त्यांनी हा स्कॅन परफॉर्म केलेला आहे। ठीक आहे, तर चला मित्रांनो आता बघूया रँडम मॅक स्पूफिंग कसं करतात। तर रँडम मॅक स्पूफिंगसाठी तुम्ही इथे कमांड एंटर करू शकतात Nmap स्पूफ मॅक। ठीक आहे, -मॅक। त्यानंतर सिम्पली हे मी आधी थोडं सोडतो बघा। आता इथे हे ती सेम कमांड आहे, फक्त इथे स्पूफ मॅकच्या नंतर तुम्हाला काही नंबर तुम्ही एंटर करा। ठीक आहे,
म्हणजे स्पेसिफिकली असं काही त्याला म्हणजे रूल नाही आहे. तुम्ही काही नंबर एंटर करा, तो त्याला ॲज अ मॅक ॲड्रेस घेऊन तो टार्गेटला सेंड करेल. ठीक आहे, रिक्वेस्ट. तर आपण काय करूया ना, आता इकडे सिम्पली एक वर्ड लिस्ट असते म्हणजे मॅक ॲड्रेसची. त्यामध्ये खूप सारे मॅक ॲड्रेसेस अवेलेबल असतात. ठीक आहे, असं नाही की याच्यातूनच घ्यायचं आहे, मी जस्ट एक्झाम्पलसाठी आता इथून घेतो आहे. ठीक आहे, त्या आणि तुम्हाला एक आयडिया पण लागेल मॅक ॲड्रेसबद्दल. तर इथे एक कमांड असते मॅक चेंजर -l. ही कमांड एंटर केल्यावर आता तुम्ही बघू शकतात की खूप साऱ्या मॅक ॲड्रेसेस अवेलेबल आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये फक्त लास्टचे जे 24 बिट्स असतात ना तेच प्रेझेंट आहेत, पूर्ण मॅक ॲड्रेस नाही आहे. ठीक आहे, तर आपण कारण असं असतं की जेव्हा आपण मॅक स्पूफ करतो ना, मॅक ॲड्रेस स्पूफ रिअल मशीनचा, तेव्हा फक्त आपले लास्टचे 24 बिट्स चेंज होऊ शकतात. म्हणून याच्यामध्ये हेच फक्त बिट्स आहेत. ठीक आहे, तर मी काय करतो, सिम्पली कुठला तरी घेतो एखादा. हा सॅमसंगचा मला दिसतोय, हा मी कॉपी करतो इथून मॅक ॲड्रेस आणि सिम्पली इथे पेस्ट करतो. ठीक आहे, हा पेस्ट केला आणि इथूनच घेऊन अर्धा बाकीचा जो आहे ना मॅक ॲड्रेस तो मी स्पूफ करतो, जो की आहे आता. ठीक आहे, चला TP लिंकचा घेतो. थोडा नोन वाटतोय मला TP लिंक, म्हणून मी हा घेतला. ठीक आहे, तर मी काय करतो, इथे सिम्पली पेस्ट करतो स्टार्टिंगला. तुमच्या समोर मी काही एंटर केलं बघू शकता तुम्ही. असा मॅक ॲड्रेस मे बी एक्झिस्ट पण करत नसेल, तर मी इथे सिम्पली त्याला असाइन केलं. ठीक आहे, बघू शकता तुम्ही, मी एक्सप्लेन करतो हवं तर एकदा. ओके, बघा, सिम्पली आपण कमांड एंटर केली nmap. त्यानंतर जसं आपण मगाशी एंटर केला होता -, स्पूफ मॅक, ते एंटर केले. आणि हा जो मॅक ॲड्रेस आहे तो कुठलाही एंटर केला रॅन्डमली. ठीक आहे, आणि -p तर तुम्हाला माहितीच आहे, आपण स्पेसिफिक FTP सर्व्हरला आपण स्कॅन करतोय, FTP पोर्टला म्हणजे आपण स्कॅन करतोय. त्यानंतर सिम्पली ते टार्गेट IP मी असाइन केलेला आहे. तर मी कमांड एंटर करतो, तर तुम्हाला दिसेल की TP लिंक टेक्नॉलॉजीजचा जो आहे तो त्यांनी मॅक ॲड्रेस स्वतःला असाइन केलेला आहे आणि त्या मॅक ॲड्रेसने तिकडे समोरच्याला रिक्वेस्ट जाणार आहे, जो की आहे आपलं मेटास्प्लॉइट मशीन. ठीक आहे, तर आता तुम्ही बघू शकतात इथे तेच सर्व त्यांनी बाकीचे इन्फॉर्मेशन दिले जे आधी दिली होती. तर मॅक ॲड्रेस तुम्ही इथे बघू शकतात. आपण जो मॅक ॲड्रेस त्याला इथे असाइन केला होता तोच सेम मॅक ॲड्रेस त्यांनी असाइन केला स्वतःला आणि त्या मॅक ॲड्रेसनेच त्याला रिक्वेस्ट सेंड केली मेटास्प्लॉइटला. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही मॅन्युअल मॅक स्पूफिंग करू शकतात. तर आता मित्रांनो शेवटचा आणि लास्ट मेथड आहे, जो की आहे वेंडर मॅक ॲड्रेस. तर वेंडर मॅक ॲड्रेस तुम्ही कसा करू शकता, तर सिम्पली ते कमांड एंटर करा. मला तर सर्वात हे इझी वाटतं वेंडर मॅक ॲड्रेस. ठीक आहे, बाकी सर्वापेक्षा सर्वात इझी हेच आहे. त्यानंतर सिमिलरली सेम टू सेम तसंच घ्या, फक्त आता तुम्हाला मॅक ॲड्रेसच्या नंतर असाइन करायचं आहे, जे की आहे ओके -, स्पूफ तर ठेवायचंच होतं, चुकून मी तेही रिमूव्ह करून टाकलं. ठीक आहे, तर आता बघा nmap, त्यानंतर सेम परत स्पूफ मॅक, आणि इकडे तुम्हाला एंटर करायचं आहे जे पण तुम्हाला वेंडरचा मॅक ॲड्रेस घ्यायचा आहे ते तुम्ही एंटर करा. आता मी इथे जातो, बघा ती लिस्ट जी मगाशी आपण ओपन केली होती तिकडे सेम तुम्हाला बघू शकतात हे जे मॅक ॲड्रेसेस आहेत, हे जे आहेत ते सर्व मॅक ॲड्रेसेस आहेत आणि इकडे त्याच्या वेंडर्सचे नावं आहेत. हे जे नाव आहे ते त्याला वेंडर्स म्हटलं जातं. तर इकडे तुम्ही कुठल्याही वेंडरचं नाव टाकू शकतात. तर आता मी जर सपोज करा हे मोटोरोला सोल्युशन टाकलं ना, तर तो मोटोरोला सोल्युशनचा मॅक ॲड्रेस घेईल, म्हणजे स्वतःला असाइन करेल आणि मग त्या मॅक ॲड्रेसने त्याला रिप्लाय जातील. ठीक आहे, रिक्वेस्ट जातील. तर आता मी करतो काय, सोनी कम्प्युटरचं मी घेतो इथे. ठीक आहे, तर इथे मी जातो सिम्पली आणि सोनी एंटर करून बघूया आपण काही येतं का. सोनी एंटर केलं, सिम्पली एंटर करतो. आता त्यांनी बघा सोनी जेव्हा मी एंटर केलं तेव्हा त्यांनी कुठल्या तरी सोनी इलेक्ट्रॉनिक्स असं काहीतरी मॅक ॲड्रेस तो असाइन केलेला आहे स्वतःला. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही वेंडर मॅक ॲड्रेस पण करू शकता. बघा बाकी जे इन्फॉर्मेशन ते तर सेम दिलेलीच आहे. तर अशा प्रकारे तुम्ही काही आहेत 3 मी मेथड सांगितले तुम्हाला. एक होती रॅन्डम, नंतर मॅन्युअल आणि वेंडरवाली. ठीक आहे, तर हे वेंडरवाले तुम्हाला जास्त इझी वाटत असेल तर हेच करा, कारण आपल्याला मॅक ॲड्रेस तर आपला स्पूफ होतोच आहे. ठीक आहे, तर एवढंच होतं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये. बाकी जर तुम्हाला nmapवर पूर्ण ट्युटोरियल हवा असेल, मी तुम्हाला वायर शार्क यूज करून वगैरे पण दाखवेन कसं स्पूफ होतं ॲक्च्युली ते सर्व. तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. छोटासाच व्हिडिओ होता, कसं म्हणजे आपण मॅक स्पूफ करू शकतो. ठीक आहे, मी वायर शार्कमध्ये ओपन वगैरे करून दाखवलं नाही आहे, फक्त म्हणजे ॲज अ शॉर्ट व्हिडिओ ठेवायचा होता म्हणून वायर शार्कमध्ये दाखवलं नाही, तर व्हिडिओ ॲक्च्युली मोठा झाला असता. ठीक आहे, जर तुम्हाला तसं पण हवं असेल वायर शार्कमध्ये तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. ओके, व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.